नमस्कार, मी संस्कृती स्मिता शिंदेकर. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आम्ही लोक उतरलो आहोत चिंचपोकळीला आणि आपण चाललेलो आहोत कुठे ते तुम्हाला थोड्याच वेळाने कळेल. तर चलो आगे जाके देखते हैं क्या किधर किधर घूमने वाले हैं. आता आम्ही चिंचपोकळीच्या इथे बघतो चिंतामणी. सगळे चिंचपोकळीच्या तिथे गल्ली आहे, गणपती बसतो आणि इथे सगळे इथून सगळे कारखाने चालू होतात गणपतीचे. आणि गणपती मूर्त्या बनवण्याचं काम चालू झालेलं आहे. लालबाग मार्केट. जर तुम्ही चिंचपोकळी स्टेशनवरून जर खाली उतरला तिथे चिंचपोकळीचा राजा बसतो आणि त्याच गल्लीत भरपूर असे कारखाने आहेत. आणि आता आपण आलेलो आहोत लालबागला, तिथे पण शूट करून दाखवते. आपण लालबाग मार्केट पण फिरणार आहोत आणि लालबागचा राजा कुठे बसतो ते पण दाखवतो. चला. लालबागच्या राजाचं डेकोरेशनचं काम चालू आहे. अजून पण मी तुम्हाला दाखवते. चला. लालबागच्या राजाची एंट्री इथून स्टार्ट होते आणि हा लालबाग मार्केट. राजाची एंट्री इथून गेट तिथे नाही पण अख्खा आतमध्ये दाखवते. चला दाखव. आणि हा पूर्ण लालबाग मार्केट आहे आणि ते गौरी गणपतीवर गौरी असतात त्या पण. लालबागच्या राजाचं डेकोरेशन काम चालू आहे. ते बोलले व्हिडिओ काढू नका, पण म्हणजे आता त्या गल्लीतून चालू तरी शकतो. गणपतीच्या वेळेस तिथे पाय ठेवायला जागा नसते, एवढी दर्शन करायला म्हणजे भक्त येतात लांबून लांबून. तर आता आपण चांगलं म्हणजे दर्शन वगैरे तिकडचं झाला. आता पप्पा बघू आपल्याला कुठे घेऊन जाणार.
आणि मी काढतो. जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं, लालबागच्या राजाचं डेकोरेशन आणि चिंतामणीचं राजाचं डेकोरेशन चालू आहे. आणि आजचा ब्लॉग कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि आम्ही गेलो, आम्हाला माहीत नव्हतं करून की आगमन बोरिवलीच्या महाराजाचं आगमन होतं. मग तो पण व्हिडिओ काढला, तो पण व्हिडिओ बघा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक.